एखादं राज्य चालवणं म्हणजे नेमकं काय? म्हणजे आपण मतदान करतो आणि सरकार निवडतो. पण मुंबईत बसलेलं हे सरकार खेड्यापाड्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत नेमकं पोचतं कसं? आपल्याकडे आमदारांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत एक मोठी व्यवस्था आहे. पण पडद्यामागे हे निर्णय ते कसे घेतले जातात? आज आपण राज्य शासनाच्या याच गुंतागुंतीच्या रचनेचा धांडोळा घेणार आहोत. आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या स्रोतांमध्ये इयत्ता 8वीच्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकातील एक धडा आहे, जो आपल्याला या व्यवस्थेची मूळ रचना दाखवतो. आपण त्याचा आधार घेऊ आणि त्यातील प्रत्येक भागाचा आजच्या काळातलं महत्त्व आणि त्यापुढची आव्हानं काय आहेत हे समजून घेणार आहोत. तर मग या प्रचंड मोठ्या मशिनरीची रचना आणि त्यातले अडथळे उलगडून पाहूया. नक्कीच. आणि ही रचना समजून घेण्याची सुरुवात होते ती संघराज्य व्यवस्थेपासून. भारत काही लहान देश नाहीये, प्रचंड विविधता आहे, मग ती भाषेची असो, संस्कृतीची किंवा भौगोलिक परिस्थितीची. अशा वेळी दिल्लीत बसून संपूर्ण देशाचा कारभार पाहणं जवळजवळ अशक्य आहे. म्हणूनच संविधानाने राष्ट्रीय पातळीवर संघशासन आणि प्रत्येक राज्यासाठी राज्यशासन अशी एक दुहेरी व्यवस्था निर्माण केली. म्हणजे अधिकारांची विभागणी केली गेली, काही विषय केंद्राकडे, काही राज्यांकडे, आणि याच व्यवस्थेनुसार भाषावार प्रांतरचना झाली, ज्यात आपला महाराष्ट्रही आला. चला तर मग थेट महाराष्ट्राच्या शासन यंत्रणेच्या केंद्रस्थानी जाऊया, विधिमंडळ. आपल्या स्रोतांमध्ये एक रंजक मुद्दा मांडलाय की भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये विधिमंडळाची रचना सारखी नाहीये. बरोबर. बहुसंख्य राज्यांमध्ये एकच सभागृह आहे, विधानसभा. पण महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश यांसारख्या काही मोजक्या मोठ्या राज्यांमध्ये द्विगृही व्यवस्था आहे. म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद. हो. यामागचा मूळ विचार असा की कोणताही कायदा घाईघाईने पास होऊ नये. त्यावर 2 वेगवेगळ्या सभागृहामध्ये 2 वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चर्चा व्हावी. एका सभागृहाने भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयाला दुसरं सभागृह अधिक विचारपूर्वक तपासून पाहू शकतं. अच्छा, म्हणजे एक प्रकारे चेक्स अँड बॅलन्सेसची अंतर्गत व्यवस्था आहे. सुरुवात विधानसभेपासून करूया, कारण हेच खरं लोकशाहीचं शक्ती केंद्र आहे, नाही का? इथले 288 सदस्य थेट लोकांकडून निवडणुकीद्वारे निवडले जातात. हो, आणि म्हणूनच याला पहिले सभागृह म्हणतात, कारण इथे लोकांचा थेट आवाज पोहोचतो. प्रत्येक आमदार साधारणपणे काही लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हे फक्त प्रतिनिधित्व नाही, तर यात सामाजिक न्यायाचाही विचार आहे. संविधानाने अनुसूचित जाती आणि जमातींसाठी काही मतदारसंघ राखीव ठेवले आहेत, जेणेकरून सत्तेच्या रचनेत समाजातील सर्व स्तरांना स्थान मिळेल. आणि ही विधानसभा 5 वर्षांसाठी असते, म्हणजे दर 5 वर्षांनी सरकारला लोकांच्या परीक्षेला सामोरं जावं लागतं. हो. पण मला एक प्रश्न पडतो, विधानसभेचं कामकाज अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली चालतं. अनेकदा आपण पाहतो की सभागृहात प्रचंड गदारोळ होतो, कामकाज बंद पडतं. अशा वेळी अध्यक्षांची भूमिका किती महत्वाची आणि किती आव्हानात्मक असते? खूप जास्त. कागदोपत्री अध्यक्षांचं काम फक्त सभागृहाचं कामकाज नियमानुसार चालवणं आहे. पण प्रत्यक्षात ती एक तारेवरची कसरत असते. त्यांना सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांनाही सोबत घेऊन चालावं लागतं. बरोबर. विरोधी पक्षाला बोलण्याची पूर्ण संधी देणं आणि त्याचवेळी सत्ताधारी पक्षाचा महत्त्वाचा कायदेशीर अजेंडा पुढे जाऊ देणं, हा समतोल साधावा लागतो. जर अध्यक्ष एकाच बाजूला झुकले तर सभागृहाचा विश्वास ते गमावून बसतात. अच्छा. त्यामुळे गैरवर्तन करणाऱ्या सदस्याला निलंबित करण्याचा अधिकार जरी त्यांच्याकडे असला तरी त्याचा वापर हा म्हणजे अगदी शेवटचा पर्याय असतो. ती एक अत्यंत कसोटी पाहणारी भूमिका आहे. म्हणजे विधानसभेत लोकांचा थेट आवाज, जोश आणि कधीकधी संघर्षही दिसतो. पण याच्या अगदी विरुद्ध एक शांत आणि जास्त विचारपूर्वक काम करणारं दुसरं सभागृह आहे, विधान परिषद. आणि याची रचना तर खूपच वेगळी आहे. इथे थेट जनतेतून कोणीच निवडलं जात नाही. हो, आणि म्हणूनच या सभागृहाच्या उपयुक्ततेवर नेहमीच चर्चा होते. याला वरिष्ठ सभागृह म्हणतात. महाराष्ट्रात 78 सदस्य आहेत, पण ते वेगवेगळ्या मार्गांनी येतात. काही जण विधानसभेच्या आमदारांकडून निवडले जातात, काही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून, तर काही स्थानिक स्वराज्य संस्थांमधनं. यामागचा विचार असा की यात फक्त राजकारणी नसावेत, तर समाजातील विविध क्षेत्रातील अनुभवी लोक असावेत. याच संदर्भात राज्यपालांना काही विशेष अधिकार आहेत. ते साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रांतील तज्ज्ञांना थेट विधान परिषदेवर नेमू शकतात. पण इथेच खरा वादाचा मुद्दा सुरू होतो, नाही का? कागदावर हेतू खूप चांगला आहे की तज्ज्ञांना संधी मिळावी, पण प्रत्यक्षात
प्रत्यक्षात या जागा अनेकदा राजकीय सोय म्हणून किंवा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांची वर्णी लावण्यासाठी वापरल्या जातात असा आरोप नेहमी होतो. अगदी बरोबर. हाच या व्यवस्थेतील सर्वात मोठा ट्रेड ऑफ आहे. संविधानाची मूळ भावना होती की विधानसभेच्या राजकीय गदारोळात ज्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होत नाही ते विषय या तज्ज्ञ सदस्यांनी विधान परिषदेत मांडावेत, कायद्यातील त्रुटी दाखवाव्यात. पण जेव्हा या जागा राजकीय पुनर्वसनाचं केंद्र बनतात तेव्हा या सभागृहाचा मूळ हेतूच हरवतो. बरोबर. त्यामुळे अनेक जण प्रश्न विचारतात की विधान परिषद खरंच कायद्यांवर सखोल विचार करते की तो फक्त एक पांढरा हत्ती आहे? ज्यावर राज्याच्या तिजोरीतून अनावश्यक खर्च होतोय. हो, याचं उत्तर सोपं नाही. आणि या सभागृहाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते कधीच पूर्णपणे बरखास्त होत नाही. ते एक स्थायी सभागृह आहे. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. हो. यामुळे धोरणांमध्ये एक सातत्य टिकून राहतं असं मानलं जातं. ते अधिवेशनांमध्ये आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की महाराष्ट्रात वर्षातून 3 अधिवेशनं होतात. मुंबईत अर्थसंकल्पीय आणि पावसाळी. आणि नागपूरला हिवाळी अधिवेशन. हे नागपूरला होणारं अधिवेशन फक्त जागा बदलण्यापुरतं मर्यादित नाही, यामागे एक मोठा राजकीय आणि भावनिक अर्थ दडलेला आहे. नागपूर करार महाराष्ट्राच्या निर्मितीवेळी विदर्भातील नेत्यांना आणि जनतेला विश्वास देण्यासाठी हा करार झाला होता. त्यानुसार नागपूरला उपराजधानीचा दर्जा दिला गेला आणि दरवर्षी हिवाळी अधिवेशन तिथे घेण्याचं ठरलं. बरोबर. याचा प्रतिकात्मक अर्थ खूप मोठा आहे. संपूर्ण शासन यंत्रणा, मंत्री, सचिव, अधिकारी हे काही आठवड्यांसाठी आपलं कामकाज नागपूरमधून चालवतात. कल्पना करा याचं लॉजिस्टिक्स किती मोठं असेल. हो ना, पण यामागे हेतू हा आहे की विदर्भातील लोकांच्या समस्या, त्यांचे प्रश्न थेट सरकारच्या दरबारात पोचले पाहिजेत. तिथल्या प्रश्नांवर अधिक लक्ष केंद्रित झालं पाहिजे. म्हणजे सरकार फक्त मुंबई पुण्यापुरतं मर्यादित नाही. तर ते विदर्भाचं, मराठवाड्याचं, कोकणचंही आहे, हा संदेश यातून दिला जातो. तर हे झालं कायदे बनवणारं मंडळ, म्हणजेच विधिमंडळ. पण हे कायदे आणि धोरणं प्रत्यक्षात राबवण्याचं काम करतं ते कार्यकारी मंडळ. यात येतात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ. आपल्या स्रोतांमध्ये राज्यपालांना नामधारी प्रमुख म्हटलं आहे. हा शब्द महत्वाचा आहे. हो, कारण राज्याचा सगळा कारभार त्यांच्या नावाने चालतो, पण ते स्वतः निर्णय घेत नाहीत. त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि ते केंद्राचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. विधिमंडळाने पास केलेल्या कोणत्याही विधेयकावर त्यांची सही झाली की त्याचं कायद्यात रूपांतर होतं. पण हे सगळे अधिकार ते मुख्यमंत्र्यांच्या आणि मंत्रिमंडळाचा सल्ल्यानेच वापरतात, त्यामुळे त्यांची भूमिका अलंकारिक जास्त आहे. मग राज्याच्या गाडीचं खरं स्टेअरिंग असतं ते मुख्यमंत्र्यांच्या हातात. ते राज्याचे कार्यकारी प्रमुख आहेत. हो. विधानसभेत ज्या पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळतं त्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री बनतो. आणि इथूनच त्यांची खरी कसोटी सुरू होते. पहिलं आणि सर्वात मोठं आवाहन म्हणजे मंत्रिमंडळाची निर्मिती. हे फक्त काही लोकांची नावं ठरवण्यापुरतं मर्यादित नाही. अजिबात नाही. ते एक प्रचंड गुंतागुंतीचं समीकरण आहे. मुख्यमंत्र्यांना फक्त आपल्या जवळच्या किंवा विश्वासू लोकांना घेऊन चालत नाही. त्यांना संपूर्ण राज्याचा विचार करावा लागतो. मंत्रिमंडळात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र या सगळ्या भौगोलिक प्रदेशांना योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. नाहीतर आमच्या भागावर अन्याय झाला अशी भावना तयार होते. बरोबर. आणि फक्त प्रादेशिक समतोल नाही तर सामाजिक समतोलही साधावा लागतो. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक, महिला या सर्व घटकांना मंत्रिमंडळात स्थान द्यावं लागतं. जेणेकरून सरकार सर्वांचं आहे हा संदेश जाईल. आणि जर आघाडीचं सरकार असेल तर हे आव्हान आणखी दुप्पट होतं. हो, मग प्रत्येक मित्रपक्षाला खुश ठेवावं लागतं. त्यांना महत्वाची खाती द्यावी लागतात. इथेच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाची खरी परीक्षा असते. अगदी. हे काम फक्त जागा वाटण्यापुरतं मर्यादित नाही. यात एक मोठा ट्रेड ऑफ असतो. एखाद्या अत्यंत अनुभवी पण वादग्रस्त नेत्याला महत्वाचं खातं दिलं तर प्रशासनाला गती मिळू शकते, पण सरकारची प्रतिमा डागाळण्याचा धोका असतो. आणि याउलट सगळ्यांना खुश करण्याच्या नादात जर अकार्यक्षम किंवा अननुभवी लोकांना महत्वाची खाती दिली तर राज्याच्या विकासाचा वेग मंदावतो. हा समतोल साधणं हेच मुख्यमंत्र्यांचं खरं कौशल्य आहे. एकदा का हे महाकठीण काम झालं की मग येतं खातेवाटप. कोणाला कोणतं खातं द्यायचं? अर्थ, गृह, उद्योग, कृषी ही महत्वाची खाती कोणाकडे जाणार यावर सरकारची दिशा ठरते. हो,
मंत्र्यांचा अनुभव, त्याचं प्रशासकीय कौशल्य, त्याची लोकांमध्ये असलेली प्रतिमा, या सगळ्याचा विचार करावा लागतो. आणि यानंतरचं काम तर रोजचं आहे, सर्व खात्यांमध्ये समन्वय साधणं. बरोबर. सरकार म्हणजे काही एकसंध मशीन नाही. प्रत्येक खातं आपापल्या परीने काम करतं. अनेकदा 2 खात्यांमध्ये धोरणांवरून किंवा अधिकारांवरून वाद होतात. उदाहरणार्थ उद्योग खात्याला एखादा प्रकल्प हवा असतो, पण पर्यावरण खात्याचा त्याला विरोध असतो. अशा वेळी दोन्ही खात्यांमध्ये समन्वय साधून राज्याच्या हिताचा निर्णय घेण्याची अंतिम जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असते. आणि जर हा समन्वय नसेल तर सरकारी फायली एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर फिरत राहतात आणि निर्णय होत नाहीत. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्र्यांना राज्याचं नेतृत्व करायचं असतं. ते फक्त एका पक्षाचे नेते नसतात, तर संपूर्ण राज्याचे नेते असतात. राज्यातील जनता त्यांच्याकडे आशेने पाहत असते. दुष्काळ, पूर, औद्योगिक संकट किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, अशा प्रत्येक संकटाच्या वेळी मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. बरोबर. आपले प्रश्न सोडवणारी व्यक्ती म्हणून लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं हे त्यांचं सर्वात महत्त्वाचं काम आहे. नवीन धोरणं आणणं, राज्यासाठी भविष्याचा वेध घेणारे प्रकल्प उभे करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या अस्मितेचं प्रतीक बनणं ही मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा असते. महाराष्ट्र शिक्षण, उद्योग, आरोग्य यांसारख्या क्षेत्रांत पुढे आहे. पण त्याचवेळी दहशतवाद, काही भागांतील नक्षलवाद, शेतकऱ्यांचे प्रश्न यांसारखी मोठी आव्हानेही आहेत. या सर्व आघाड्यांवर मुख्यमंत्र्यांना लढावं लागतं. तर आजच्या या चर्चेतून आपण राज्य शासनाच्या मशिनरीचा आतून आढावा घेतला. विधानसभा हे लोकांच्या ऊर्जेचं आणि आवाजाचं केंद्र आहे, तर विधान परिषद हे विचारविनिमयाचं व्यासपीठ. निदान तशी अपेक्षा तरी आहे. राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख आहेत, पण खरा कारभार मुख्यमंत्र्यांच्या हाती आहे, ज्यांना अनेक राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय आघाड्यांवर एकाच वेळी लढावं लागतं. हो. आपण हे पाहिलं की ही रचना कागदावर कितीही सुस्पष्ट असली तरी प्रत्यक्षात ती चालवणं हे मानवी कौशल्यांवर आणि राजकीय समीकरणांवर अवलंबून आहे. प्रत्येक निवडीमागे काहीतरी ट्रेड ऑफ असतो आणि त्याचा परिणाम थेट राज्याच्या प्रशासनावर आणि लोकांच्या जीवनावर होत असतो. आणि हेच आपल्याला आजच्या चर्चेच्या अंतिम प्रश्नाकडे घेऊन जातं. आपण पाहिलं की मंत्रिमंडळ बनवताना किंवा धोरणं ठरवताना मुख्यमंत्र्यांना अनेकदा राजकीय आणि सामाजिक संतुलन साधावं लागतं. म्हणजे कार्यक्षमतेपेक्षा प्रतिनिधित्वाला जास्त महत्त्व द्यावं लागतं. हो. या राजकीय अपरिहार्यतेचा म्हणजे पॉलिटिकल कंपल्शन्सचा राज्याच्या प्रशासकीय कार्यक्षमतेवर आणि विकासाच्या गतीवर नेमका काय आणि किती खोलवर परिणाम होत असेल यावर विचार करायला नक्कीच वाव